कोरोनानंतर सोने चांदीचे दर नियंत्रणात येत नसल्याचं चित्र आहे। मध्यंतरी चांदीचे दर प्रति किलो 1 लाख रुपयांवर अधिकवर गेले, परंतु आता या दरात घट झालेली आहे। सोन्याच्या दरातही मोठे बदल झाल्यानं ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। शुक्रवारी 21 मार्च 2025 रोजी सोने चांदीचे दर काय होते याबाबत आपण जाणून घेऊया। सोन्याचे दर सातत्यानं वाढत असून रोज नवीन विक्रमी उंचीवर जाताना दिसत आहे। मागील वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात मोठी घट बघायला मिळाली होती। केंद्र सरकारनं सोन्यावरील सीमा शुल्क कमी केल्यानं हे दर कमी झाले होते, परंतु त्यानंतर पुन्हा सातत्यानं दरवाढ होऊ बघता सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहोचले आहे। त्यातच होळीतील धुलीवंदनाच्या दुसऱ्या दिवशी या सोन्यानं दराचा उच्चांक घातला होता आणि एक नवीन विक्रम स्थापित केला। नागपुरातील सराफा बाजारात होळीच्या 1 दिवसापूर्वी म्हणजे 11 मार्च 2025 रोजी सोन्याचे दर 24 कॅरेटसाठी प्रति 10 ग्राम 86,000 रुपये, 22 कॅरेटसाठी 80,000 रुपये, 18 कॅरेटसाठी 67,100 रुपये, 14 कॅरेटसाठी 55,900 रुपये नोंदवलं गेलं। हे दर शुक्रवारी 21 मार्च 2025 रोजी 24 कॅरेटसाठी प्रति 10 ग्राम 88,800 रुपये, 22 कॅरेटसाठी 82,600 रुपये, 18 कॅरेटसाठी 69,300 रुपये, 14 कॅरेटसाठी 57,700 रुपये नोंदवलं गेलं। त्यामुळे नागपुरातील सराफा बाजारात 11 मार्च 2025 रोजीच्या तुलनेत 21 मार्च 2025 रोजी सोन्याचे दर 24 कॅरेटसाठी प्रति 10 ग्रॅम 2,800 रुपये, 22 कॅरेटसाठी 2,600 रुपये, 18 कॅरेटसाठी 2,200 रुपये, 14 कॅरेटसाठी 1,800 रुपये आणखी वाढल्याचं नोंदवलं गेलं। त्यामुळे लग्न समारंभ, वाढदिवसासह इतर कार्यक्रमात दागिने खरेदीचा बेत असलेल्या ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे।